नमस्कार, मी भारती श्रेयस किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवतो पॅटीस। त्यासाठी लागणारे साहित्य बघू। ते बटाटे घेतले, ते उकडून साल काढून घेतले, एक वाटी बेसन घेतले। क्रिस्पी होण्यासाठी आपण तांदळाचे पीठ पण वापरू शकता, पण मी इथं बारीक रवा घेतलाय। फोडणीसाठी कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हळद, जिरे, मोहरी। इथं मी 8-10 लसूण पाकळ्या, 4-5 हिरवी मिरची, 1 इंच आलं असं मिक्सरला फिरवून घेतले। आणि ही आपण जी बाहेर गाड्यावरती भेटते ती हिरवी चटणी बनवून घेतली। ही पुदिन्याची चटणी आहे। त्यामध्ये मी 2 चमचे फुटाण्याची डाळ, 3-4 मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी पुदिना टाकलाय आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकलंय आणि ते मिक्सरला फिरवून घेतले। गरम मसाला 1 चमचा घ्यायचा, ब्रेड पॅकेट घेतले, तळण्यासाठी तेल घेतले। इथं आपण उकडून साल काढून घेतलेले बटाटे कुस्करून घेऊ थोडेसे। हे असं सगळे बटाटे आपण कुस्करून घेऊ। हे बघा, आपण 1 वाटी बेसन घेतले, ते बेसन आपण या पातेल्यामध्ये घालून घेऊ। हे बेसन मी चाळून घेतलेलं आहे। मसाला टाकू, हळद टाकू थोडेसे, आणि इथं आपण छोट्या चमच्याने 4 चमचे बारीक रवा घेतलाय, तो बारीक रवा पण टाकू। चवीनुसार मीठ टाकू। इथं मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय, तो गरम मसाला टाकू। हे आपण सगळं असं मिक्स करून घेऊ। बारीक रव्याऐवजी तांदळाचं पीठ पण वापरू शकताय। असं थोडं थोडं पाणी टाकून असं हे मिक्स करून घेऊ। हे असं थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊ। आपण हे 15 मिनिट आपण असं बाजूला ठेवून देऊ। हे बघा, असं पीठ भिजवून घेतलंय, हे आता आपण बाजूला ठेवून देऊ। हे बघा, आपण 2 चमचे तेल टाकून घेतलंय त्यात आता आपण मोहरी टाकू। मोहरी तडतडली की थोडेसे जिरे टाकू, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट केलेली आपण ती पेस्ट टाकू। घरच्या घरी आपण पटकन करू शकतो। छान परतून घ्यायचं। हळद टाकू आपण अर्धा चमचा। गरम मसाला आपण पिठामध्ये पण थोडाच टाकलाय, इथं अर्धा चमचा टाकू। ते मसाले छान असं मिक्स करून घेऊ। थोडंसं तेल टाकू आपण, म्हणजे मसाला आपल्या तेलात छान परतले जाते। त्यामध्ये आपण हे उकडून मॅश केलेलं बटाटा टाकू। छान असं बटाटा आपण त्यात मिक्स करून घेऊ। त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकू, कोथिंबीर, आणि छान असं मिक्स करून घेऊ। आपले पॅटीस एकदम बाहेर जसे गाड्यावरती मिळते सेम तसे लागते। तुम्ही पण नक्की असं ट्राय करा। एक भाजी आपण 1-2 मिनिट असंच परतून घेऊ। हे बघा, आपली भाजी तयार आहे। आपण ही भाजी आता काढून घेऊ। हे बघा, आपण हे ब्रेडचे असे मधून असे कट करून घेऊ। हे ब्रेड हे बघा, हे असे कट करून घेतलेत आपण। आता हे 2 ब्रेडचे मी स्लाइस घेतले। हे आपण पुदिन्याची चटणी बनवलेली ती चटणी लावून घेऊ।
हे बघा अशी छान लावून घ्यायची. या साईडला तुम्ही लाल चटणी पण लावू शकताय, पण मी पुदिन्याची चटणी लावते, त्याने टेस्ट छान येते. हे अशी छान पसरवून घ्यायचे. हे बघा, हे आपण बटाट्याची भाजी तयार केलेली, ती भाजी आपण त्या स्लाइस वरती घालून घेऊ. हे अशा हाताने थोडीशी पसरवून घ्यायची. हे बघा अशी छान पसरवून घेतली. आता इकडचं हा स्लाइस आपण ब्रेडचा त्याच्यावरती असा ठेवून देऊ. हे बघा, हे अशा पद्धतीने आपण सगळे भरून घेऊयात. हे बघा, आपले ब्रेड सगळे भरून झालेत. आपण हे तळायला घेऊ. हे बघा, आपलं तेल छान कडले. आपण हे 15 मिनिट आपण भिजायला ठेवलेलं. हे बघा, आपण भरलेले असे ब्रेड हे असं ह्या पिठामध्ये बुडवून घेऊ. हे बघा, आपण हे ब्रेड असे थोडंसं पलटून घेऊ. हे तेलकट जास्त होत नाही, एकदम क्रिस्पी असं छान होते. हे क्रिस्पी होण्यासाठी आपण बारीक रवा वापरलाय. तांदळाचं पीठ पण वापरू शकतो. तांदळाच्या पिठाने पण छान असे क्रिस्पी होते. हे बघा, आपण सोडा किंवा काही टाकलं नाही तरी आपले पॅटीस छान असे फुगलेत. आपण सोड्याचा अजिबात वापर करत नाही. हे बघा, आपले पॅटीस छान असे तळून झालेत. आपण हे आता काढून घेऊ. हा जो चुरा आहे, हा चुरा आपण वाया घालवायचा नाही. हा चुरा आहे त्याची चटणी बनवायची. हा चुरा घ्यायचा, एक 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, लाल तिखट मीठ टाकून हे मिक्सरला फक्त फिरवून घ्यायचा. हा चुरा हे बघा, हे असे आपण सगळे पॅटीस तळून घेऊ. हे बघा, आपले सगळे पॅटीस तळून तयार आहेत. हे आपण आता एका प्लेटमध्ये काढू. हे बघा, आपले पॅटीस सगळे तयार आहेत. हे बघा, टोमॅटो सॉस सोबत खूप छान लागते. अशी नक्की तुम्ही पण ट्राय करा. आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.